मुखेड नगरीचं भूषण, जागतिक आरोग्य सेवेचे सदस्य, मराठवाडा भूषण आदरणीय डॉक्टर दिलीपराव कुंडे साहेबांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद बसून या कार्यक्रमात शोभा वाढवली. त्यामुळं स्नेहमिलन समितीच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. तसेच या ठिकाणी वेळातला वेळ काढून जरी मुखेडचे भूमिपुत्र जरी असले तर लोह्याला एक मीटिंग असताना सुद्धा त्या मीटिंग सोडून देऊन या ठिकाणी उपस्थित असले आमचे वडील बंधुतुल्य, महाराष्ट्राचं कृषी संचालक पद भूषवलेलं आणि निष्कलंक, कारण आजपर्यंत त्यांच्या चारित्र्यावर डाग नाही. कारण आपण आजच्या काळामध्ये पाहतो एवढ्या ट्रॅप पडल्या, एवढ्या कर्मचारी घरी गेले, निष्कलंक पद भूषवलेले आमचे सुरेशदादा आंबोलीकर यांनी या ठिकाणी प्रमुख विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी महाराष्ट्राचं भूषण, आमचे 1 वर्षाचे जरी सिनियर असले तर महाराष्ट्राचं भूषण आणि निष्कलंक, कारण सचिव पद महाराष्ट्राचं भूषवत असताना सर्व खालच्या पातळीवरची जाणीव ठेवून अनेकांना सहकार्य केले असे उल्हासजी देबडवार, त्यांनी सपत्नीक आमचे परिचितता यांनी त्यांनी उपस्थित राहिल्याबद्दल त्या दोघांचंही मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी कौरवार साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार होते, परंतु त्यांना अडचण असल्यामुळं त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिले नाही. पण त्यांच्या अडचणी आम्ही लक्षात घेऊन त्यांचे पण जरी समजा उपस्थित नसले तर त्यांची प्रेरणा आमच्या मागं आहे, त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो. या ठिकाणी आम्हाला शिकवलेले, आम्हाला ज्ञानार्जन केलेले सर्वच गुरुजन वर्ग, त्यामध्ये आवर्जून उपस्थित असले किडे सर, सोनटके सर, धुपेकर सर, SB कॅदरकुंटे सर सुद्धा या ठिकाणी येऊन आम्हाला भेटून गेले. शोभा मुंडे सरांचं या ठिकाणी खरं तर डोळ्यांचं ऑपरेशन झालं, तरी पण या ठिकाणी आपल्या उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमात शोभा वाढली. श्री माखणे सर, कौशल्य सर या ठिकाणी उपस्थित, संगारे सर, ME टाकळे सर, BG पेटकर सर, आणि या ठिकाणी निमंत्रण आम्ही उशिरा जरी दिलं असलं तर उपस्थित असलेले श्री मारुतराव तमसेटे गुरुजी, रामराव पाळेकर सर, मल्लिकार्जुन एक्काळे सर या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद ज्ञानादानाचं काम केलं, जरी प्रत्यक्ष केलं असं अप्रत्यक्ष केलं असं समजून त्यांचे मी मनपूर्वक समितीच्या वतीने आभार मानतो. आणि विशेषतः आमच्या भगिनी या ठिकाणी 4च वर्ग मैत्री आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. सुमनताई कुऱ्हाडे, अरुणा चौडेकर, मनोहरराव भिडवी, महानंदा पत्तेवार आणि संध्याताई जोशी यांचंही मी आमच्या समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्व वर्गमित्र या सर्वांचे मी आभार मानावं असं वाटत नाही, कारण आभार मानलं तर म्हणजे वेगळाच कार्यक्रम झाला असं वाटेल. त्यामुळं आपण उपस्थित राहिलात आणि आपण त्यांचे आभार तुमच्या सर्वांच्या वतीनं मी परत एकदा व्यासपीठावरचे आभार मानतो आणि माझं आभार प्रदर्शन संपवतो. परत आपण या ठिकाणी बांडे भाऊ आणि त्यांच्या सहकारी सगळ्यांनी आपल्या सर्वांचा आभार मानतो. मला एक गमगीन गोष्ट सांगण्यासाठी मोबाईल हे जे आपण जमलो 10वी मध्ये आपण सगळे एकत्र होतो. 10वी पास झालं, जसं एखाद्या नदीमध्ये 2 ओढके एका जागी आले आणि ते नदीला लाट आली की ते 2 ओढके गेले, दूर गेले, कुठे गेले काय माहित नाही. पण ते 2 ओढके, हे सगळे ओढके, हे सगळे मोती, हे माळीतले मोती खूप विखरले होते आणि त्या विखरलेल्या मोत्याला एका जागी आणण्याचं काम बंडे भाऊ, दत्तू चौधरी सगळ्यांनी मिळून केलं. मला त्यांचे आभार मानायचे. तुम्ही तुमचा वेळ घेतला. धन्यवाद.